भिवंडी हे कामगारांचे शहर असल्याने या ठिकाणी देशातील उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या राज्यातील लाखो लोक रोजगारासाठी येथे येत असतात। त्यापैकी अनेक कामगार आणि मालक व्यापारी वर्गाची कुटुंबे स्थायिक झाले आहेत। उन्हाळी सुट्टी लागल्याने हजारो लोक गावी जात आहेत। अशा वेळी भिवंडी लोकसभा निवडणुकीतील मतदारांची टक्केवारी कमी होण्याची शक्यता आहे। यासाठी विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते त्यांना 20 मे रोजी मतदान केल्यानंतरच गावी जावे असे सांगत आहेत। भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा परप्रांतीयांना रोजगार देणारा मतदारसंघ आहे। या दरम्यान अनेक कुटुंबांनी 4 महिन्यापूर्वी यूपी बिहारसाठी तिकीट काढले होते। त्यानंतर निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत। तिकीट अगोदरच काढले असल्याने हे कुटुंब ते रद्द करतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे। यूपी, कर्नाटक, मद्रास, बंगालमध्ये जाणाऱ्या स्थलांतरांची अवस्था अशी आहे की जून जुलैपर्यंत सर्व मेल आणि एक्सप्रेस गाड्या हाऊसफुल आहेत। त्यामुळे तिकीट रद्द करणे अवघड आहे। उन्हाळ्यात शाळांना सुट्टी लागल्यावरच परप्रांतीय मोठ्या उत्साहाने गावाकडे जाऊ लागतात। राजकीय पक्षांचे नेते आणि समर्थक 20 मे नंतरच गावोगावी जाण्याचा आग्रह धरत आहेत। अनेक ठिकाणचे हजारो लोक मतदान न करता आपले घर सोडून गेल्याने मतदानाचा टक्काही कमी होण्याची शक्यता असल्याचे मानले जात आहे। हे मतदार गावी गेल्याने त्याचा परिणाम मतदानावर होणार आहे।